सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडतो ना? मग टेन्शन सोडा आणि हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये आपण 6 दिवसाच्या 6 वेगवेगळ्या पटकन होणाऱ्या पौष्टिक रेसिपी शेअर केलेल्या आहेत. आता पाहूयात पहिली रेसिपी, ज्यामध्ये पनीरच्या तुकड्यांना लाल तिखट, हळद, मीठ, धना पावडर, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर आणि थोडंसं दही टाकून लसूण आली पेस्ट टाकून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर चपातीचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि त्याचा पराठा लाटून घ्यायचा. तुम्ही साधी चपातीसुद्धा बनवून घेऊ शकता. तव्यावरती तेल लावून दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मॅरिनेट केलेलं पनीर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर छान फ्राय झालं की आवडत्या भाज्या, जसे की इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. वरून थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून छान असं टॉस करून घ्यायचं. आणि आता चपातीवरती मुलांच्या आवडत्या सॉसेस लावून घ्यायचे आणि बनवलेली पनीरची स्टफिंग ठेवून पॅक करून मुलांना द्यायचं. मुलांना इतका आवडतो हा डब्बा, सगळा डब्बा चाटूनपासून संपूर्ण येतील आणि अगदी पटकन होणार आहे. आता पाहूया दुसरी रेसिपी तर फार पौष्टिक, पटकन होणारी, चवदार आहे. 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये 5 मिनिटे भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. सोयाबीन थंड झाल्यानंतर गरम पाण्यातून काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सोबत हिरवी मिरची, लसूण, आले, जिरे, अर्धा वाटी पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बनवलेलं मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. सोबत थोडंसं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. यामध्ये चिरलेल्या भाज्या जसं गाजर, कांदा, कोथिंबीर टाकून घ्यायची. सोबत पांढरे तीळ, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर आणि 1 वाटी बेसन पीठ, अर्धा लिंबाचा रस टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण यावरती टाकून पसरवून घ्यायचं आहे. तर आपण इथं सोयाबीन बेसन पीठ धिरडे बनवत आहोत. दोन्ही बाजूनी छान तेल लावून भाजून घ्यायची. इतकी छान आणि पौष्टिक, पटकन होणारी ही रेसिपी आहे. मुलांना सोयाबीन भाजी बनवून दिली तर मुले आवडीने खात नाही, पण ही जर धिरडे टोमॅटो केचप सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत दिली तर डब्बा सगळा संपवून येतील. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा, मुलांना फार आवडेल. आता पाहूया यानंतरची पुढची 3 नंबरची रेसिपी आपण दुधी भोपळ्याची बनवलेली आहे. मुले दुधी भोपळा सुद्धा खात नाहीत, म्हणून ही रेसिपी आपण ट्राय करतोय. दुधी भोपळा खिसून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. त्याचसोबत 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची. बनवलेली पेस्टमध्ये थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. वेळ असेल तर तुम्ही इनो किंवा सोडा नाही टाकला आणि असंच 15 मिनिटे भिजत ठेवलं तरीही चालेल. आता तव्यावरती छान असं डोसा पसरवून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं. किसलेलं गाजर टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथं मी थोडंसं चीज टाकून घेतलेलं आहे. तुम्ही चीजऐवजी पनीरसुद्धा किसून टाकू शकता. थोडीशी लाल तिखट आणि टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आणि तव्यावरतीच असे याचे रोल बनवून घ्यायचे. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने रोल बनवून घ्यायचं. मुलांना हे खायला फार छान वाटतं. अगदी छोटे छोटे रोल्स असल्यामुळे मुलं अगदी पटकन डब्बा संपवून येतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. मुलांना चीज फार आवडतं. चीज दिलं तर मुलांना कळणार सुद्धा नाही की हे दुधी भोपळ्यापासून बनवलेलं आहे. ज्यावेळेस उठायला उशीर होतो आणि डब्बा बनवायला वेळ नसतो, त्यावेळेस ही रेसिपी तुम्हाला फार उपयोगी पडेल. घरच्या सामानात फक्त 5 मिनिटात बनवून तयार होणारी हेल्दी आणि चवदार अशी ही रेसिपी आहे. गव्हाच्या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, तीळ, ओवा, लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पनीर यामध्ये खिसून टाकायचं आहे. पनीर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा त्याऐवजी 2 चमचे दही वापरू शकता. पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे. मळलेल्या कणकेतून एक गोळा घेऊन याचा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटताना तेल लावून घडी घालून लाटायचा, म्हणजे दिवसभर पराठा मऊ राहतो. तसेच आपण यामध्ये पनीर वापरल्यामुळे अगदी छान मऊ लुसलुशीत पराठा तयार होतो. दोन्ही बाजूनी तेल तूप लावून खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आणि डब्यामध्ये गोड लोणच्यासोबत किंवा त्यांच्या आवडत्या लोणच्यासोबत पॅक करून द्यायचा. बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा पराठा बनवून तयार. ऐन गडबडीच्या वेळेस आपल्याला रेसिपी सुचत नसतात, त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा, शेअर करून ठेवा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी फॉलो. आता मुलं जास्त डिमांड करतात ती नूडल्स, मॅगी मागण्याची. डब्यामध्ये त्यांना नूडल्स किंवा मॅगी हवी असते आणि ते शाळेत अलाउडही नसतं आणि ते आरोग्यासाठी छानही नाही. तर इथं आपण बनवतोय अगदी हेल्दी अशी चायनीज नूडल्स. तर गव्हाच्या पिठाच्या शेवया मिळतात दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये सहज मिळेल. गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून 2 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं. त्यानंतर गाळून घेऊन थंड पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे सुटसुटीत मोकळ्या बनतात. आता तेलामध्ये बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, आले परतवून घ्यायचं. त्यानंतर भरपूर अशा भाज्या टाकून घ्यायच्या मुलांच्या आवडीच्या आणि मीठ टाकून छान परतवून घ्यायचं. त्यानंतर इथं मी सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडंसं शेजवान चटणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपण शेवया उकडून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून छान असे टॉस करून घेतलेल्या आहेत. सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथं आपल्या घरगुती पद्धतीच्या गव्हाच्या पिठाच्या हेल्दी चायनीज नूडल्स बनवून तयार आहे. मुलांना रोज बनवून द्या, फार आवडतील. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी.
रोज डब्यामध्ये भाजी चपाती खाऊन मुले कंटाळली आहेत का? बेसन आणि बटाटा वापरून मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि पौष्टिक ही रेसिपी नक्की ट्राय करा. वाटी बेसन पिठामध्ये एक बटाटा खिसून टाकायचा, त्याचसोबत कांदा, हिरवी मिरची, ठेचलेले लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, धना पावडर, गरम मसाला पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी चिली फ्लेक्स मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. अशा कन्सिस्टन्सीचं बेटर झालं की तव्याला तेल लावून हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. इथे मी जाडसर बनवलेलं आहे, तुम्ही हवं तर पातळ बनवून घेऊ शकता. दोन्ही बाजूंनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आणि टिफिन मध्ये हिरव्या चटणी सोबत पॅक करून द्यायचं. मुलांच्या डब्याचा प्रश्न सुटतोच, त्यासोबत आपल्या नाश्त्यासाठी सुद्धा एक नंबर लागते. मी नाश्त्यासाठी सुद्धा बनवते. आता तुमची मुलं कोणती भाज्या खात नाहीत हे कमेंट करून मला नक्कीच सांगा, म्हणजे मी त्यावरती आणखीन एक पौष्टिक रेसिपी नक्कीच दाखवेन.